नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकला कुठेतरी घाईघाईत निघालेली असते. तितक्यात आता समोरून मोठ्या बाई येतात. आता मोठ्या बाईंना समोर बघताच श्रीकला घाबरून तिथेच थांबते आणि परत मोठ्या बाईंकडे बघायला लागते. आता मोठ्या बाई श्रीकलाला असं पाहताना बघून विचारतात की अशी काय पाहते माझ्याकडे? सकाळपासून बघते मी, तू अशीच पाहते माझ्याकडे. मी मोठ्या बाई, ओळखतेस ना? तेव्हा आता श्रीकला खोटं खोटं हसायला लागते. आता मोठ्या बाई श्रीकलाला विचारतात की कुठे बाहेर निघालीस का? यावर श्रीकला सांगते की हो, माझं ना एक छोटंसं काम होतं, जाऊन येते पटकन. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की काम आहे का, जा. तेव्हा आता श्रीकला मोठ्या बाईंना विचारते की तुम्ही बऱ्या आहात ना मोठ्या बाई? यावर मोठ्या बाई म्हणतात की मला काय धाड भरली आहे. तेव्हा श्रीकला आता जाणून घेण्यासाठी विचारायला लागते की नाही, रात्री चहा प्यायचा सवय नाही आहे ना तुम्हाला, म्हणून विचारलं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की उलट मस्त झोप लागली, म्हणजे रात्री तुझ्या हातचा चहा पिऊन झोपले ते थेट सकाळी चहालाच उठले. हे ऐकून श्रीकला आश्चर्याने विचारते की नक्की काही त्रास झाला नाही ना तुम्हाला? यावर मोठ्या बाई म्हणतात की हां, एक स्वप्न पडलं होतं. हे ऐकून श्रीकला विचारते की कसलं स्वप्न? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अगं, स्वप्नात तू मला घरामागच्या विहिरीत ढकलत होती, मारून टाकत होती. तेव्हा हे ऐकून श्रीकला चांगलीच घाबरून जाते आणि मोठ्या बाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्या बाई हसायला लागतात आणि म्हणतात की पण तू कशाला असं करशील, आपण एकाच टीममध्ये आहोत ना? तेव्हा श्रीकला यावर हसते आणि म्हणते की हो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की उलट ना, मला तर इंदीवरच डाऊट आहे. त्या असं वाटतं की एक दिवस तीच मला मारून टाकेन. तेव्हा श्रीकला मोठ्या बाईंना म्हणते की पण तुमच्या स्वप्नात तर मी तुम्हाला मारताना दिसले ना? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, तू दिसलीस, पण तू कशाला असं करशील? तुझ्या मनात तरी आहे का तसं? मला नाही वाटत की तू माझ्या बाबतीत असं काही करशील. आणि म्हणतात की खरं सांगू का तुला, ज्या माणसाला स्वतःच्या मरणाचं स्वप्न पडतं ना, त्याचं आयुष्य उलट वाढतं. त्यामुळे खरं तर तुझे आभारच मानले पाहिजेत मी. तू माझ्या स्वप्नात आलीस आणि मला मारलं म्हणून. आता काय मी लवकर मरत नसते बघ, म्हणजे अजून 100 वर्ष तरी आहेत माझ्याकडे. यावर श्रीकला म्हणते की हो हो, म्हणजे काय, आणि खूप उशीर होतोय असं सांगून ती घाईघाईत आता तिथून निघून जाते. आता श्रीकला तिथून जाताच मोठ्या बाई म्हणतात की उतरवणार श्रीकला, तुझे एक एक कला उतरवणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू करिश्माला भेटायला जेलमध्ये आलेली असते. तेव्हा करिश्मा इमोशनल होऊन इंदूला म्हणते की इंदे, वाचेल ना गं मी? तेव्हा इंदू करिश्माला म्हणते की माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? तेव्हा करिश्मा म्हणते की जगात सगळ्यांपेक्षा जास्त. तेव्हा इंदू करिश्माला समजावत म्हणते की बस मग, आता अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, आणि आज हिअरिंग आहे कोर्टात, उभं राहायचं आहे ना, माहिती आहे ना? तेव्हा करिश्मा खूप घाबरते आणि म्हणते की इंदे, तिथं मला बोलता येईल ना गं? तेव्हा इंदू म्हणते की बोलता येईल ना गं, म्हणजे तिथे काय वाघ सिंह आहेत का घाबरायला? यावर करिश्मा म्हणते की तसं नाही गं इंदे, पण ते पोलिसांकडे पुरावे आहेत ना, आय विटनेस. तेव्हा इंदू म्हणते की नाही, लाईव्ह विटनेस. तेव्हा करिश्मा विचारते की काय म्हणालीस? तेव्हा इंदू म्हणते की काही नाही, मी असं म्हणाले की माझी करिश्माताई खूप डॅशिंग आहे, घाबरत नाही अजिबात कोणाला. आणि घाबरायला तू काय केलंस? तेव्हा करिश्मा खूप इमोशनल होत म्हणते की नाही नाही इंदे, देवा शपथ घेऊन सांगते गं, मी खरंच काही नाही केलं. तेव्हा इंदू म्हणते की असंच बोलायचं कोर्टातसुद्धा, आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कर नाही त्याला डर कशाला? आणि ती करिश्माला धीर देत म्हणते की ताई, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन, वचन देते. तर यानंतर आता रात्री आपण पाहतो की गोपाळ आता हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो आणि त्याच्या खोलीत येतो. तेव्हा गोपाळला बघून श्रीकला गोपाळला म्हणते की हाय. तेव्हा गोपाळसुद्धा आता श्रीकलाला हाय म्हणतो आणि तिच्याकडे एकटक बघायला लागतो. तेव्हा गोपाळला असं बघताना पाहून श्रीकला विचारते की असं काय पाहतोयस मला? यावर गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की माझ्या ब्युटिफुल बायकोकडे मी बघू पण शकत नाही का? भीती आहे का मला कोणाची? तेव्हा श्रीकला गोपाळला म्हणते की आत्ताच आलाय ना, जा मग फ्रेश होऊन घे जा. तेव्हा गोपाळ श्रीकलाला म्हणतो की त्यासाठी मला तुझ्या हातचा चहा लागेल. हे ऐकून श्रीकला थोडीशी घाबरते आणि गोपाळकडे बघायला लागते. तेव्हा गोपाळ श्रीकलाला म्हणतो की अगं, बघतेस काय अशी? मला सवय झाली आहे तुझ्यासारखी तुझ्या हातच्या चहाची सुद्धा. तेव्हा श्रीकला म्हणते की पण आज तुला नारायणी ताईच्या हातचा चहा प्यावा लागेल. तेव्हा गोपाळ विचारतो की का गं, असं का? तेव्हा श्रीकला सांगते की अरे, आज मला इतकी कामं आहेत ना की तिकडे त्या शेळकेवाडीतल्या त्या आजींना भेटायला जायचं आहे. खूप दिवसापासून बोलवत होत्या त्या, पण घरात
घरातल्या कामांमुळे मला जमतच नव्हतं अरे. त्यानंतर आज मला भाजी आणायला जायचं आहे, अशी खूप कामं आहेत आज. यावर गोपाळ श्रीकलाला म्हणतो की पण मी पण येऊ का तुझ्यासोबत? तेव्हा श्रीकला म्हणते की अरे तू आत्ताच आलायस ना, आराम कर मग थोडा. तेव्हा गोपाळ उठतो आणि श्रीकलाचा हात हातात घेत म्हणतो की पण लवकर परत येशील ना? तेव्हा श्रीकला म्हणते की हो लगेच 2 तासात. यावर गोपाळ म्हणतो की पण 2 तास लगेच असतात होय? यावर श्रीकला गोपाळला म्हणते की मग 120 मिनिटात. तेव्हा हे ऐकून गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की ठीक आहे, आणि सांगतो की नारायणी ताईला सांग की चहामध्ये आलं जास्त नको आणि साखरही नको. तेव्हा श्रीकला म्हणते की हो सांगते, बाय, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर यानंतर आपण इकडे पाहतो की पप्प्याने इंदू आणि आदूला आता अर्जंटमध्ये बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा इंदू आता पप्प्याला म्हणते की इतक्या अर्जंटमध्ये बोलवलं म्हटल्यावर डिटेक्टिव्ह पप्पू शेटकडे नक्कीच कोणती तरी खबर असेल. यावर पप्प्या म्हणतो की हो, त्यामुळे तुझ्यासारखं करिश्माने खून केलाच नाही याची मला गॅरंटी वाटायला लागली. यावर अदू म्हणतो की नाही, तुला वाटतं हे सगळं ठीक आहे, पण गॅरंटी तुझ्या हाती काही पुरावा लागलाय का? यावर पप्प्या म्हणतो की अरे आदू, पुरावाच समज. तेव्हा इंदू म्हणते की म्हणजे? यावर पप्प्या इंदूला म्हणतो की अगं इंदू, तू मला त्या मिटकरची माहिती काढायला सांगितली होती बरोबर, तर त्याची सगळी कुंडली मी बाहेर काढली. अगं हा मिटकर ना एक नंबरचा झोल माणूस आहे, याची सगळी जिंदगी ना उदार आहे. याच्याकडून पैसे काढ, त्याच्याकडून पैसे काढ, हे असे धंदे आहेत त्याचे, आणि याच्या असल्या स्वभावामुळे याचे मध्यंतरी खायचे सुद्धा वांदे झाले होते. तेव्हा अदू विचारतो की अरे पण मग आता? तेव्हा पप्प्या सांगतो की अरे आता काय, घरामध्ये नवीन TV मोबाईल एवढंच काय, तर त्या घनश्याम सोनाराकडून सोनंसुद्धा विकत घेतले. तेव्हा इंदू म्हणते की वाटलंच होतं मला, हा मिटकर ना पैशासाठी खोटी साक्ष देतो. तेव्हा पप्प्या म्हणतो की या गोष्टीसाठी ना माझा 100% सहमत आहे बघ तुझ्याशी. यावर आदू म्हणतो की नाही, तुझा मुद्दा बरोबर आहे. आणि तो इंदूला म्हणतो की पण इंदू, तो खोटा आहे हे तू सिद्ध कसं करणार? तेव्हा इंदू म्हणते की मी फक्त करिश्माताई निर्दोष आहे आणि खरी आहे इतकंच सिद्ध करणार आहे. त्या मिटकरचा खोटेपणा मग आपोआप समोर येईल. तर दुसरीकडे आता श्रीकला खोलीतून बाहेर निघून जाताच गोपाळ पटकन खोलीचा दरवाजा लावून घेतो आणि इकडे तिकडे बघत म्हणतो की या श्रीकलाने तिचं ते औषध या खोलीतच कुठेतरी लपवून ठेवलं असणार आहे. असं म्हणून तो सगळीकडे ते औषध शोधायला लागतो आणि म्हणतो की तिने दिलेला तो चहा प्यायला की मला पुढचं काहीच आठवत नाही आहे. असं काय टाकते ते चहामध्ये, काय असतं काय नक्की त्या चहामध्ये, शोधायलाच पाहिजे. आणि म्हणतो की कुठे लपवलं आहे औषध ते मी शोधणारच. असं म्हणून तो सगळीकडे शोधायला लागतो आणि खूप वेळ शोधल्यावर त्याला गादीच्या खाली ती छोटीशी अर्काची बॉटल दिसते. तेव्हा आता गोपाळ ती अर्काची बॉटल हातात घेतो आणि त्याच्याकडे बघायला लागतो. तर दुसरीकडे अदू आणि इंदू मंदिरातून आता घराकडे येत असतात. तेव्हा इंदू आदूला म्हणते की आदू, माझ्या डोक्यात ना एकच विचार चालू आहे की करिश्माताईला निर्दोष कसं सिद्ध करायचं आहे. तेव्हा अदू म्हणतो की पण एवढी सोपी गोष्ट आहे का? किती अवघड आहे ते. आणि त्या आय विटनेसला खोटं म्हणू शकतो आपण म्हणायला, आणि काही म्हणू शकतो, पण ते कोर्टात प्रूव्ह व्हायला लागेल ना, आणि वेळ किती कमी आहे आपल्याकडे, हे सगळं करणं खूप अवघड आहे. तेव्हा इंदू म्हणते की अवघड आहे पण अशक्य नाही, आणि हे सत्य कधीच लपत नाही. आता तितक्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि आदू आणि इंदूला बघून म्हणायला लागतात की दिवसभर उंडारून झाल्यावर परत तुमचं बोलणं संपत कसं नाही आणि अजूनही दारात येऊन पण गुलुगुलू गप्पाच मारत बसलायत का? यावर इंदू म्हणते की तसं नाही मोठ्या बाई, कामाच्या याच्यात कळलंच नाही अहो किती वाजलेत. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की लष्कराच्या भाकऱ्या भाजून झाल्यात का? आता घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचा विचार चालू आहे का तुझा? तेव्हा आदू म्हणतो की आई अगं, इंदू दिसली की तिला टोचून बोलणं गरजेचं असतं का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की अधोक्षज एक सांगू का, तू आता तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस. इतकंच सांगते तुला की वेळ काय झाली ते पाहावं, दिवे लावण्याची वेळ झाली आहे, पण नाही, आणि तू त्यात तुझ्या बायकोची बाजू घेतोय. तेव्हा आदू वैतागत म्हणतो की आई, तू सारखी इंदूला का बोल लावते गं? यावर आता मोठ्या बाई म्हणतात की आता तू ऐक माझ्या जीवात जीव असेपर्यंत ना तू एकतर दुसरी बायको कर, नाहीतरी मला बदल. आता आदू काहीतरी बोलणार, तितक्यात इंदू त्याला थांबवते आणि मोठ्या बाईंना म्हणते की हातपाय धुते आणि लगेच लावते दिवे. तर आता यानंतर इंदू देवासमोर दिवे लावत असते. तितक्यात आता मोठ्या बाई तिथे येतात आणि पटकन दरवाजा लावून घेतात आणि इंदूला हळूच आवाज देत म्हणतात की इंदे इकडे ये. तेव्हा आता इंदूसुद्धा मोठ्या बाईंचा आवाज ऐकताच लगेच उठून मोठ्या बाईंजवळ येते आणि विचारायला लागते की काय झालं मोठ्या बाई? तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला आठवतंय का, मी तुला सांगितलं होतं की मी मध्ये गोपाळच्या खोलीमध्ये गेले होते, त्या खोलीत मला एक खोपी सापडली होती. तेव्हा इंदू म्हणते की हो, याविषयी बोलला होता तर तुम्ही मला, पण त्याचं काय झालं?
तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, मला असा डाऊट आहे की श्रीकला त्या खुपीतल्या औषधानेच काहीतरी करत असणार, कारण मी त्या खुपीचा जेव्हा वास घेतला ना तेव्हा मला एकदम असं गरगरल्यासारखं झालं होतं. तेव्हा हे ऐकून इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, आता त्या खुपीचा शोध लावायलाच पाहिजे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, उद्याच लावूया. यावर इंदू सांगते की मोठ्या बाई, उद्या कोर्टात करिश्माताईची पहिली हिअरिंग आहे. तेव्हा मोठ्या बाई विचारतात की हो, मिळाली का मग तिला वकील? तेव्हा इंदू सांगते की हो, मिळाली, खूप मोठी वकील आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की बाई, फीजसाठी दिग्रजकरांचे पैसे वाया घालवायचे नाही आणि वापरायचे सुद्धा नाहीत. तेव्हा इंदू म्हणते की हां, आता तेवढं आहे बघा, खूप मोठी, म्हणजे खूप मोठी फीज आहे तिची आणि थोड्यापुरती नाही आहे, आयुष्यभरासाठी मागते ती. तेव्हा हे ऐकून मोठ्या बाई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की म्हणजे? तेव्हा इंदू यावर हसायला लागते आणि सांगते की अहो मोठ्या बाई, मीच लढते तिची केस, पण माझी फीज जास्त नाही बरं का, फक्त दिग्रजकरांचं माझ्यावरचं प्रेम आहे ना, ते असंच राहू दे. हे ऐकून मोठ्या बाई आश्चर्याने विचारतात की तू केस लढणार? आणि म्हणतात की बाई, ही तुझी पहिलीच केस आहे आणि पहिलीच केस माती खाणारी घेतली, त्या पोरीवरती नको विश्वास ठेवूसा. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई, काळजी नका करू, सगळं काही ठीक होईल. तर दुसरीकडे श्रीकला आता बाहेरून आलेली असते आणि खोलीमध्ये आता गोपाळ एकटाच विचार करत बसलेला असतो. तेव्हा आता श्रीकला येते आणि गोपाळला विचारायला लागते की कसला विचार करतोयस? तेव्हा गोपाळ श्रीकलाचा आवाज ऐकून तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो की सध्या तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करूच शकत नाही. तेव्हा श्रीकला विचारते की सध्याच का? तेव्हा गोपाळ म्हणतो की सध्या जरा जास्तच, आणि विचारतो की काय काय करत असतेस गो तू माझ्यासोबत? तेव्हा हे ऐकून श्रीकला खूप घाबरते. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं, म्हणजे चहा वेळेवर देत नाहीस, मला असं एकट्याला सोडून बाहेर निघून जातेस. तेव्हा श्रीकला हसायला लागते आणि म्हणते की आले ना मग मी लगेच. तेव्हा गोपाळ म्हणतो की गेलीसच का मग? तुला माहिती आहे का, मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं आणि कुठेच मनही लागत नव्हतं माझं, आणि आपल्या कामामुळे सुद्धा आपल्याला वेळच मिळत नाही ग एकमेकांसाठी. यावर श्रीकला म्हणते की हो, खरं आहे तुझं, पण काय करणार आपण आता? यावर गोपाळ म्हणतो की पण मी ठरवलं, आपण दोघांनी ना बाहेर फिरायला जायचं, एकत्र वेळ घालवायचा, चालेल ना तुला? तेव्हा हे ऐकून श्रीकला म्हणते की हो, तू ठिकाण ठरव, आपण लगेच जाऊया. आणि ती खुश होऊन गोपाळला मिठी मारते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदू कोर्टात जाण्यासाठी तयारी करत असते. तेव्हाच आता अदू येतो आणि दरवाजापाशी येऊन विचारायला लागतो की मे आय कम इन? तेव्हा इंदू म्हणते की कमिंग असतं ते. तेव्हा अदू म्हणतो की हां, तेच ते, इतकं भारीचं इंग्लिश मला नाही जमत, जे आहे त्यात चालवून घे, येतोय मी, असं म्हणून तो दरवाजा उघडून आतमध्ये येतो आणि समोर इंदूला बघून तो तिच्याकडे बघतच राहतो. आता इंदू वकिलीच्या पेशामध्ये खूप सुंदर दिसत असते. तेव्हा इंदूला असं बघून अदू खूप खुश होतो आणि म्हणतो की कुणाच्या दुसऱ्याच्या रूममध्ये एंट्री घेतली की काय मी? तेव्हा इंदू यावर हसायला लागते आणि म्हणते की गप्रे नाटकी, आणि विचारते की कशी दिसते मी? तेव्हा अदू म्हणतो की त्या साडीवाल्या भूताचीच आठवण झाली बघ. तेव्हा इंदू म्हणते की या गोष्टीवर मी मानहानीची केस टाकी ना तुझ्यावर. तेव्हा अदू म्हणतो की वकील आणि दावेदार दोन्ही एकच आहेत. तेव्हा इंदू म्हणते की ज्याच्यावर केस टाकणार आहे तो तर कुठे वेगळा आहे. तेव्हा आता यावर दोघेही हसायला लागतात. आता अदू इंदूला म्हणतो की इंदू, आज तुझ्यावर खरंच खूप प्राऊड फील होतं आहे, एका निर्दोष व्यक्तीसाठी तू स्वतः कोर्टात उभी राहतेस. तेव्हा इंदू अदूला म्हणते की माझं काम व्यवस्थित करू शकेल ना रे मी अदू? तेव्हा अदू म्हणतो की तुझ्याशिवाय कोणी दुसरं करू शकतं का चांगलं काम? तेव्हा आणि म्हणतो की इंदू, मला तुझ्यावर ना पूर्ण विश्वास आहे, 100% गॅरंटी आहे. तर इकडे बाहेर आता व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणत असतात की आज करिश्माच्या केसचं कोर्टात हिअरिंग आहे. तेव्हा शकुंतला हसत आता व्यंकू महाराजांना म्हणते की अहो, इंदूपेक्षा तर जास्त तुम्हालाच टेन्शन आले, अहो नका ना इतकी काळजी करू, इंदू आहे की ती करेल सगळं नीट. यावर व्यंकू महाराज म्हणतात की ते सगळं मान्य आहे ग मला शकू, पण अगं पालक आहोत आपण, पोरांच्या आयुष्यात हे सगळं चाललंय आणि नाही म्हणलं तरी टेन्शन येतंच की. आता अदू बाहेर येतो आणि मोठ्या आवाजात म्हणायला लागतो की वकिलीन बाई इंद्रायणी पधार रही है. तेव्हा आता इंदू बाहेर येते. तेव्हा इंदूकडे बघून सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतात. आता व्यंकू महाराज तर खूप कौतुकाने इंदूकडे बघायला लागतात आणि तिला म्हणतात की बाळा इंदू, आजपर्यंत तू सगळ्या लोकांना कीर्तनातून सत्याचा मार्ग दाखवत होती आणि आज त्या सत्याच्या मार्गावरून चालण्यासाठी तू कोर्टात उभी राहतेस, मला अभिमान वाटतोय तुझा. तेव्हा इंदू आता व्यंकू महाराजांचा आशीर्वाद घेते. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की अशीच निर्मळपणे सत्याच्या मार्गावर चालत राहा. आता तितक्यात तिथे सुशिलासुद्धा येते. तेव्हा सुशिलाला बघून इंदू सुशिलाजवळ जाते आणि तिला म्हणते की आत्या, अजिबात काळजी करू नकोस, मी करिश्माताईला निर्दोष सिद्ध करीन. तेव्हा सुशिला इंदूला म्हणते की इंदू, तू जर करिश्माला सुखरूप सोडवलंस ना तर मी आयुष्यभर तुझी गुलाम म्हणून राहीन. सुशिलाला तेव्हा
तेव्हा आता इंदू म्हणते की आत्या असं काय बोलते सगळं, करिश्माताई बहीण आहे माझी आणि तिला बाहेर काढणं कर्तव्य आहे गं माझं, आणि अशी उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. तुझ्या आणि आत्तोबाचे किती उपकार आहेत अगं माझ्यावर, एका अनाथ मुलीला घर दिलं तुम्ही. आणि म्हणते की काळजी करू नको, विठुराया आहे ना आपल्या पाठीशी. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की गोपाळने श्रीकलाला आता बाहेर घेऊन आलेला असतो आणि तो अर्काची बॉटल तिला दाखवत म्हणतो की हे औषध घालतेस ना तू माझ्या चहामध्ये. आता त्याने तेच औषध श्रीकलाला सुद्धा पाजलेलं असतं आणि श्रीकलाने सुद्धा आता तिचं पूर्ण भान हरपलेलं असतं. तेव्हा श्रीकला यावर म्हणते की हो. तेव्हा गोपाळ विचारतो की का का केलंस तू माझ्यासोबत असं. तेव्हा श्रीकला आता सांगायला लागते की संपूर्ण दिग्रसकर कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार आहे. आता हे ऐकून गोपाळ खूप शॉक होतो. तर दुसरीकडे कोर्टात इंदूला खूप अस्वस्थ होऊन चक्कर यायला लागते. तर इकडे गोपाळने श्रीकलाच्या तोंडून सत्य ऐकताच रागातच तिचा गळा पकडलेला असतो. तितक्यात त्याच्या डोक्यात पाठीमागून कोणीतरी वार करतं. तर इकडे इंदू पटकन खाली बसते आणि ओरडते की गोपाळ. तेव्हा हे ऐकून सगळेजण शॉक होऊन इंदूकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.